महाराष्ट्रामध्ये सध्या तिसऱ्या शिवसेनेची चर्चा आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना झाली, दुसरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना झाली आणि त्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना फोडून त्यामध्ये एक तिसरी शिवसेना तयार होत असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगली आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेनं इथलं राजकारण जे बघितलेलं आहे ना, त्यावरून महाराष्ट्रात काय होईल याचा अंदाजच नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट होत नाही असं नाहीच आहे इथे. त्यामुळे तिसऱ्या शिवसेनेची चर्चा अचानक गेल्या आठवडाभरापासून म्हणजे खापासून राज्य मंत्रिमंडळाच्या जे बैठक होती त्या बैठकीवर शिवसेनेच्या आमदारांनी बहिष्कार घातला तेव्हापासून ही चर्चा जोरदार सुरू झालेली आहे. दुसरीकडे दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे दिल्लीला सुद्धा गेलेले होते आणि त्यानंतर त्यांनी रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची तक्रार केली की ते आमच्या पक्षातली लोक फोडतायत आणि इकडे उदय सामंत हे रवींद्र चव्हाण यांची स्तुती करतायत. हा काय प्रकार आहे? तिसरी शिवसेना. तरी तिसरी शिवसेना नेमकी काय असू शकते, कशी असू शकते? तर लक्षात घ्या, उदय सामंत हे कोकणातून येतात आणि कोकणामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि सध्याचे जे बरेचसे नेते आहेत, आमदार आहेत, ते उदय सामंत यांच्या मर्जीतले असल्याचं बोललं जात आहे आणि त्यामुळे एका बाजूने उदय सामंत यांचे समर्थक पक्षामध्ये आमदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत असंही बोललं जात आहे. कोकणातले आमदार त्यांच्या बाजूने आहेत आणि भाजप पुढच्या काळात नेमकं काय करेल ना, हे कोणालाही काही सांगता येत नाहीये. आपल्याला माहिती आहे गुवाहाटी सगळा जो सीझन झाला होता त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा म्हणजे उद्धव ठाकरेंची म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेंची झाली, त्याच्यानंतर मूळ शिवसेनेवर दावा केलाय आणि या सगळ्या लोकांनी आणि शिवसेना त्यांच्याकडे घेतलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जी मूळ शिवसेना आहे ती पुन्हा एकदा फोडली जाणार आहे का? लक्षात घ्या हे कशा पद्धतीने होतंय आणि त्या तिसऱ्या शिवसेनेमध्ये त्याचं नेतृत्व कोण करणार आहे, तर ते उदय सामंत करणार आहेत अशी सुद्धा चर्चा आहे. अशी सुद्धा अनेक आतापर्यंतचे जे राजकीय पंडित आहेत त्यांचं म्हणणं आहे की नेमकं काय घडतं हे जरा सविस्तर आपण या व्हिडिओमधून समजून घेऊयात. नमस्कार, मी आदिती पाटील. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा आवाज. तर महाराष्ट्रामध्ये सध्या एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत आणि जेव्हापासून ते उपमुख्यमंत्री झाले म्हणजे याआधी ते मुख्यमंत्री होते, आत्ता उपमुख्यमंत्री झाले, तेव्हापासून ते नाराजच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे 38 आमदार आणि 5 आमदार त्यांच्याकडे जे टोटल आमदार आहेत त्यातले 38 आमदार आणि 5 खासदार 38 आमदार आणि 5 खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. आता यामागे नेमकं कोण असणार आहे, तर अर्थात यामागे भाजपच आहे असंही बोललं जाते. भाजपचा हा अजेंडा असणार आहे असंही बोललं जाते. आता काही वेळा हे अंदाज असतात, राजकीय पंडित याविषयी बोलत असतात, राजकीय विश्लेषक यावरती विश्लेषण करत असतात, पण ते अंदाजाच्या रूपातच करत असतात असं ठोस कुणी सांगत नाही. पण या सगळा अंदाज येण्याला आणि ही सगळी चर्चा सुरू व्हायला कारण आहे गेल्या काही दिवसांमध्ये, विशेषतः जेव्हापासून हे सरकार स्थापन झालं तेव्हापासून भाजपनं एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत सध्याचे त्यांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचे विरोधक फोडले आहेत. म्हणजे तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर मग तुमच्या विरोधात आम्ही असेच तगडे उमेदवार करतो किंवा मग 100% भाजपाचं होणार आहे आणि 100% भाजपा हा अमित शहा यांचा नारा आहे. लक्षात घ्या, 2029 त्यांना स्वबळावर जिंकायचं असं म्हटलं जात आहे आणि आपल्याला माहिती आहे भाजप साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून आजपर्यंत राजकारण करत आलेलं आहे. याची कितीतरी उदाहरणं आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला याच सरकारबद्दल सांगतो. अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी बसलेले आहेत. अजित पवार हे सगळ्यात मोठं उदाहरण आहे. सगळी यंत्रणा हातात आहे आणि त्यामुळे कोणालाही फोडू शकतो, कोणालाही आपल्या बाजूने आणू शकतो. हा एक वेगळा आत्मविश्वास सध्या भाजपकडे आहे. आणि 2022 साली काय घडलं? 22 साली तेच घडलं. आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे आधी सुरतला गेले, नंतर गुवाहाटीला गेले. कोण नेलं त्यांना? भाजपचे CR पाटील, मोहित कंबोज ही सगळी लोक हॉटेलमध्ये दिसलेले, CCTV मध्ये दिसलेत. त्यामुळे त्यांना तिथपर्यंत कोणी नेलं आणि तिथून त्यांना परत तिकडे आणून त्यांना मुख्यमंत्री कोणी केलं? ही सगळी स्क्रिप्ट होती. ही सगळी स्क्रिप्ट लिहिलेली होती आणि ही इतकी शिस्तबद्ध स्क्रिप्ट लिहिलेली होती की कोणीही अंदाजही काढू शकत नव्हता. बरेच लोक म्हणत होते की नाही यांच्या आमदारांची अपात्रता होईल, ही होईल. ते काही झालेलं नाहीये. व्यवस्थित त्यांनी परत त्यांना आणलं 10-15 दिवसांमध्ये आणि पुन्हा नवीन सरकार स्थापन केलं आणि त्यांनी तो कार्यकाळ पूर्ण केला आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर मतदान सुद्धा घेतलं आणि एक राक्षसी काय म्हणतो आपण त्याला बहुमत मिळवलं आणि आज ते सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे एक वेगळा आत्मविश्वास भाजपमध्ये आहे आणि आता भाजपची वाटचाल 100% भाजपच्या दृष्टीनं चालू आहे. 2-29 पर्यंत स्वबळावर लढायचे आहे आणि यातही जी नवीन स्क्रिप्ट आहे म्हणजे जी एकनाथ शिंदे यांच्यासाठी लिहिलेली होती त्याच्यानंतरची ही दुसरी स्क्रिप्ट आहे. या स्क्रिप्टमध्ये नेमकं कोण असणार आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. कारण एकीकडे एकनाथ शिंदे लिहिलेल्या जात आहेत, अमित शहा यांच्याकडे रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांची तक्रार करतायत आणि इकडे उदय सामंत एकनाथ शिंदे यांचे मंत्री आहेत, उद्योग मंत्री उदय सामंत, ते रवींद्र चव्हाण यांचं कौतुक करतायत. हा काय प्रकार आहे?
तिसरी शिवसेना. तर ही तिसरी शिवसेना नेमकी काय असू शकते, कशी असू शकते, तर लक्षात घ्या. उदय सामंत हे कोकणातून येतात आणि कोकणामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि सध्याचे जे बरेचसे नेते आहेत, आमदार आहेत, ते उदय सामंत यांच्या मर्जीतले असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे एका बाजूने उदय सामंत यांचे समर्थक पक्षामध्ये आमदार हे मोठ्या प्रमाणावर आहेत असंही बोललं जात आहे. कोकणातले आमदार त्यांच्या बाजूने आहेत आणि भाजप पुढच्या काळात नेमकं काय करेल ना, हे कोणालाही काही सांगता येत नाहीये. आपल्याला माहित आहे गुवाहाटी सगळा जो सीझन झाला होता त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा म्हणजे उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली, एकनाथ शिंदे यांची झाली, त्याच्यानंतर मूळ शिवसेनेवर दावा केलाय या सगळ्या लोकांनी आणि मूळ शिवसेना त्यांच्याकडे घेतलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जी मूळ शिवसेना आहे ती पुन्हा एकदा फोडली राहणार आहे का? लक्षात घ्या हे कशा पद्धतीने होत आहे. आणि त्या तिसऱ्या शिवसेनेमध्ये त्याचं नेतृत्व कोण करणार आहे, तर उदय सामंत. आता हा आरोप कोणी केलेला आहे, तर सुषमा अंधारे यांनी हा आरोप केलेला आहे की तिसऱ्या शिवसेनेचे जे नेतृत्व आहे ते उदय सामंत करणार आहेत. एक लक्षात घ्या, जेव्हा एकनाथ शिंदे हे सुरतला गेले तेव्हा त्यांच्यासोबत एकूण 40 आमदार होते. त्यानंतर सुरतवरून त्यांना गुवाहाटीला हलवलं. मोठा बंदोबस्त, सगळं व्यवस्थित, सगळं प्लॅनिंग होतं. गुवाहाटीला गेल्यानंतर 29 कधी 50 झाले आपल्याला कळलं पण नाही. रोज नवीन एक आमदार जायचा, एक जण जायचा, 2 जायचा, तिसरा जायचा. हे नंतर गेलेले कोण कोण आहे त्याच्यामध्ये? उदय सामंत आहेत. उदय सामंत 29 म्हणून नव्हते, जे सुरतला त्या दिवशी रात्री उदय सामंत हे नंतर जाऊन त्यांना जॉईन झालेले होते. त्यांनी तर अगदी म्हणजे हे सगळी लोक फुटली. त्याच्यानंतर सेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी उरलेल्यांची बैठक घेतली. त्या बैठकीला सुद्धा उदय सामंत होते. ती बैठक त्यांनी त्या ठिकाणी त्या बैठकीला हजर होते. ती बैठक संपली आणि नंतर गेले. असं हे सगळं घडलं होतं. उदय सामंत, दीपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, मंगेश कुडालकर ही सगळी लोक नंतर गेलेली आहेत, लक्षात घ्या. आणि नंतर आपल्याला माहिती आहे बच्चू कडू यांनी तर स्पष्टपणे सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं म्हणून मी गुवाहाटीला गेलो. लक्षात घ्या, या सगळ्या लोकांना कोणी पाठवलं? तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये. याच्या मागचा सूत्रधार नेमका कोण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे आता शिंदे डोईजड झालेले आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीमध्ये भाजप आहे. हे काही दिवसांपासून घडतंय आणि त्याच दृष्टीने आता हे सगळी त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आता याच्यामध्ये पुढचा एक नाव आहे ते म्हणजे रामदास कदम. रामदास कदम हे एकनाथ शिंदेपेक्षा सिनियर आहेत, पण तरी सुद्धा ते ज्युनियरचं काम करतायत. त्यामुळे रामदास कदम नाराज आहेत. त्यांचा मुलगा योगेश कदम नाराज आहे. दुसरीकडे तानाजी सावंत गेल्यावेळी मोठं मंत्रीपद होतं, यावेळी त्यांचं डिमोशन झालंय. अमोल खट्टाळ हे विधानसभेचे विठ्ठलाचे खासमखास आहेत. ते विठ्ठलाच्या शब्दाच्या बाहेर नाहीये, त्यामुळे ते एक प्रकारे भाजपचेच आहेत असंही बोललं जाते. विखे भाजपचे आणि विखे देवेंद्र फडणवीसांचे खास आहेत. त्यामुळे अमोल खट्टाळ जे सध्या एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत ते सुद्धा भाजपचेच आहेत असं बोललं जाते. मुखर्जी पटेल आणि निलेश राणे हे तर ती जागा, एक विशिष्ट जागा तुम्हाला शिंदे सेनेला द्यायचे म्हणून ते भाजपमधून तिकडे गेलेले आहेत. नाहीतर यांची सगळी फॅमिली, यांचा सगळा राजकीय इतिहास भाजपचा राहिलेला आहे. हे दोघे जण तर म्हणजे शोधत भाजपच्या सोबत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे ही जी सगळी नावं आहेत ना, ही सगळी नावं जर अशी एक एक करून मोजली तर ही सगळी नावं जवळपास 38 पर्यंत जातात असं बोललं जात आहे. आणि जे आमदार फुटत नाहीत त्यांच्या विरोधामध्ये त्यांचेच विरोधक आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना मोठं करण्याचं काम भाजपनं सुरू केलेलं आहे. कितीतरी नावं आहेत तशी. अर्जुन खोतकरांच्या विरोधात कैलास गोरंटेल आणि अशी भरपूर नावं आहेत. एक मोठी लिस्ट आहे, त्याच्या संदर्भातला मी वेगळा व्हिडिओ केला होता. तर हे सगळं राजकारण आहे आणि ही तिसरी शिवसेनेची स्क्रिप्ट आहे ती सध्या लिहिली जात आहे. अर्थात हे अंदाज आहेत, कधी हे प्रत्यक्षात येईल आपल्याला सांगता येत नाही. तुम्ही अंदाजही बांधलेला नसेल. त्या दिवशी सगळे लोक मतदान करून सुरतला गेले आणि नंतर गुवाहाटीला गेले. लक्षात घ्या, हे कधीही होऊ शकतं, कधीही होऊ शकतं. तुमचा अंदाज सांगा, नेमका काय घडू शकतंय? असं खरंच तिसरी शिवसेना अस्तित्वात येऊ शकते का? येत असेल तर कशा पद्धतीने येते? आपलं हे मत खाली कॉमेंटमध्ये नोंदवा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबत आहे. धन्यवाद.